नमस्कार मित्रांनो, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तोंडल्याची क्रिस्पी अशी भजी बनवणार आहोत। आज मी तुम्हाला तोंडलीची भजी कशी करायची ते दाखवणार आहे। म्हणजे तोंडलीची कुरकुरीत अशी भजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी अशी तोंडली आणली बाजारातून, त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी उभे काप करून घेतले आहेत। साधारणतः 200 ग्राम तोंडली असेल ही। 250 ग्राम आणली होती, त्याच्यातून थोडेसे काही खराब निघाले, त्याच्यामुळे 200 ग्राम तोंडली। आणि त्यातच आपण 2 चम्मच बेसन पीठ टाकणार आहोत। तसेच 1 चम्मच बारीक रवा, थोडस अर्धा चम्मच आलं, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच जिरे। तुम्ही याच्यात धने आणि जिरे पावडर हे सुद्धा ऍड करू शकता। तसेच 1 चम्मच हळद आणि तुमच्या आवडीनुसार तिखट। मी आता इथे 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे। तसेच चवीनुसार मीठ आणि आपल्याला लागेल तसे आपल्याला याच्यात तांदळाचे पीठ ऍड करणार आहोत आपण। सर्वप्रथम आपण 1 ते 1.5 चम्मच तांदळाचे पीठ टाकून घेऊया आणि 1 अर्ध्या लिंबाचा रस। बघा या साईजचा लिंबू घेतलेला आहे मी, याच्या अर्धा लिंबाचा रस मी याच्यात टाकलेला आहे। हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय असे जे न खाणारेही मुलं आपली तोंडली खातील या प्रकारे तुम्ही करून दाखवायचं। याला मी आता छानपैकी मिक्स करून घेते। बघू शकता फ्रेंड्स, मी इथे आता हे सगळं साहित्य तोंडलीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं। तर आता आपल्याला या स्टेजला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, साधारणतः 1 टीस्पून। बघा याच्यात थोडंसं टाकून परत एकदा मिक्स करायचं आहे। तसेच थोडीशी हिरवी कोथिंबीर आधी घातली काय होईल, ते कोथिंबीर जास्त मॅश होईल, त्यामुळे मी आता कोथिंबीर घातलेली आहे आणि याला परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे मिश्रण मी बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला साधारणतः 1 टीस्पून पाणी आधी टाकलं आणि त्याच्यानंतर मी 1 टीस्पून 2 चम्मच पाणी लागलेलं आहे। असं छानपैकी आता याला कोटिंग आलेली आहे। आता याला आपण तेल गरम करून तळून घेणार आहोत। आता कढईत चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हे आता तोंडली याच्यात टाकायची आहे। बघा अशा प्रकारे छान कुरकुरीत होतात अशी। गॅसची फ्लेम लो करूनच आपल्याला हे टाकायची आहे। अशा प्रकारे मी सगळं याच्यात तेलात बसेल तितके तोंडली टाकून घेणार आहे। अशा प्रकारे मी या तेलात जेवढे बसेल तेवढे तोंडली टाकून घेतलेले आहे। तोपर्यंत गॅसची फ्लेम लो करून घेतली होती आणि आता आपल्याला छान आता याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आपली छानपैकी आता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तोंडलीला, बघू शकता। हे आता आपण काढून घेणार आहोत। खूप छान लागतात खायला, तुम्ही नक्की एकदा करून बघा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, तसेच शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। बघा आपण आता एक बॅच काढून घेतलेली आहे। बघा किती छान दिसायले ते। तर ही दुसरी बॅच मी याच प्रकारे तळून घेणार आहे। बघू शकता फ्रेंड्स, मी दुसरी पण बॅच गॅसची फ्लेम लो करून टाकून घेतलेली आहे। टाकल्यानंतर आपल्याला कधीच लगेच याला अजिबात हलवायचं नाही आहे। थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे ते
एकमेकाला चिटकणार नाहीत. त्यामुळे मी याला आता छान परत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. अशा प्रकारे मी ही सगळी तोंडल्याची भजी काढून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी एका डिश मध्ये सर्व करणार आहे. अशा प्रकारे आपली इथे तोंडल्याची चांगली क्रिस्पी अशी भजी तयार झालेली आहे. बघू शकता किती क्रिस्पी आवाज येतो. दाखवले आपण याच्यात तांदळाचं पीठ आणि रवा वापरल्यामुळे खूप छान असे क्रिस्पी आणि चवीलाही टेस्टी होतात. त्यामुळे ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच माझ्या नवीन रेसिपी बघत राहा. धन्यवाद.